उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यामुळे भावनेपोटी आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्यासाठी आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलं होतं. काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो. जसं आबांच्या निधनानंतर इथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं देखील विनंती केली असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. बारामतीकरांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीनं मतदान करावं असं आवाहनही काँग्रेसनं केलं आहे. आज राजकीय सभ्यतेपोटी 2 पावलं मागे घेतली असली तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये काँग्रेसचाच आमदार असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही. आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत. आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व घटकांशी आणि सर्वांशी आमचा असणारा टोकाचा जो विरोध आहे तो विरोध आम्ही कायम स्वरूपामध्ये हा ठेवू. आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगानं कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. निवडणुकीतून माघार घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे आणि जय पवार यांनी काँग्रेस तसंच आकाश मोरे यांचे आभार मानले आहेत. काँग्रेससह 20 उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी अद्याप 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आसाम, केरळ आणि केंद्रशासित